आणि देशामध्ये एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जातात, पण दुसरीकडे याच इगमळघाटाच्या पलीकडे एक काळं वास्तव आज देखील उभं आहे। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील फुटाळा गावातील चिमुकल्यांना आज देखील 5वीच्या पुढच्या शिक्षणासाठी दररोज 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि ते देखील अशा जंगलामधून जिथे वाघ, बिबट्या आणि रानडुकरांचा वावर असतो। प्रशासकीय फायलींमध्ये मानवी विकास मिशनच्या बसेस धावत असतील, पण फुटाळा गावातील या चिमुकल्यांना त्या बसमध्ये बसण्याचं भाग्य हे अद्यापही लाभलेलं नाहीये। याच प्रवासाबाबत जेव्हा एका चिमुकलीशी संवाद साधला तेव्हा तिच्या डोळ्यामधून साचलेलं पाणी प्रशासनाच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारं ठरलंय। ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा राज्य सरकारचा उद्दिष्ट आहे। मात्र अशा स्थितीतही भंडारा जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडतोय की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील फुटाळा या गावात या गावातील विद्यार्थ्यांनी ना मानव विकासची बस बघितली, ना त्या बसमधून प्रवास बघितला आणि या विद्यार्थ्यांना आजही जंगल व्याप्त भागातून 5 ते 6 किलोमीटरची पायपीट करून शाळेत जावे लागते। या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊया। मुलांना या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, शाळा नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये हा आदिवासी बहुल असलेला गाव आहे। ते मुलं आमचे शिकण्याचा प्रयत्न करतात, पण आमची यंत्रणा या ठिकाणी पोहोचू शकली नाही। पण एकीकडे कमी पटाच्या शाळा आहेत आणि त्या बंद करण्याच्या या ठिकाणी घाट घालते। त्याऐवजी शासनानं शाळा संवर्धनासाठी प्रयत्न करावे आणि आमच्या जे गरीब आदिवासी बहुल वस्ती आणि पाड्यावरच्या जे काही शाळा आहेत त्याच्या संवर्धन करण्यासाठी शासनानं लक्ष दिला पाहिजे। पावसाळ्यामध्ये तर पाणी येत असलं तेव्हा बी मुलं काही शाळेत जात नाही व थंडीच्या दिवसामध्ये सकाळच्या शाळेला काही मुलं जाऊ शकत नाही, कारण की पायदळ ज्यांना काही त्यांना जास्त वेदनादायी होत असते। त्या कारणानं त्यांना सुट्ट्या पण जास्त मारत असतात। वरून ते पायदळ एनर्जी तर पूर्ण समाप्त होऊन जाते। तिच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळत आहे आपल्याला। या अश्रूचं कधी फुलं होतील किंवा सरकार यांच्याकडे लक्ष देतील का असा प्रश्न इथे आता उपस्थित होतोय। आता राज्य सरकार या बाल गोपालांच्या अश्रूकडे बघून त्यांची बस सेवा त्यांना सुरू करणार का, त्यांचं शिक्षण सुरळीत आणि सुरक्षित भयमुक्त वातावरणात करण्यासाठी पाऊल उचललेल का, याकडे आता या पालकांचंच नाही तर या विद्यार्थ्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, फुटाळा, भंडारा। भीती वाटते। काय सांगशील, तुझं नाव काय आहे? श्रेया नागेश्वर न्यारे। मला शाळेत जाताना भीती वाटते, वाघ आहे। रोज तू कशाने जाते शाळेमध्ये? त्यामुळे या लहानग्यांची पायपीट ही थांबावी एवढीच अपेक्षा आहे।